कोयनेमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। मुसळधार पावसानंतर आता कोयनेमधून सुद्धा पाण्याचा विसर्ग केला जातो। कोयना धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू होत असतानाची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर थेट दृश्य ही आपण या ठिकाणी पाहतोय कोयना धरणाची। कोयना धरणामधून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि पाण्याचा विसर्ग सुरू होत असतानाची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। धरण साठ्यामध्ये पाणी वाढल्यानंतर आता या धरणामधून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होणार आहे। नदीकाठावरच्या गावांना देखील सतर्क करण्यात आलेला आहे। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांच्याकडे। दिनकर, आता कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। किती विसर्ग पाण्याचा या ठिकाणी केला जातोय, कुठे अलर्ट देण्यात आलेला आहे, काय माहिती? निखिला, कोयना धरणातून आज एका वर्षाच्या विश्रांतीनंतर म्हणजे पाठीमागच्या वर्षी पाणी सोडण्यात आलं नव्हतं, धरण भरलं नव्हतं। मात्र आता संततधार पावसामुळे कोयना धरणाचा पाणी साठा हा 80 TMC कडे वाटचाल करत असून धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर असल्याने कोयना धरणातून आज धरणाचे 6 वक्री दरवाजे या ठिकाणी आता उघडण्यात येत आहेत आणि त्याच्यातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात करण्यात येतोय। कोयना पाणलोट क्षेत्रात सातत्यानं पाऊस पडतच आहे आणि त्याचबरोबर आता कोयना धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। सातारा जिल्ह्यातील त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। त्याचबरोबर आणखी जर पाऊस आणखी वाढत राहिला तर आणखी दरवाजे उचलून आणखी पाणी सोडण्याचा निर्णय या ठिकाणी धरण व्यवस्थापनाने घेतला आहे। निखिला, दिनकर, आता सध्या आपण पाहतो 10,000 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे। किती धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि पुढे नेमकं प्लॅनिंग असणार आहे? आणखी काही दरवाजे किती इंचानं उचलले जातील याची काही माहिती? आता सध्या तर 1 फूट 6 इंचाने दरवाजे उचललेले आहेत आणि त्याच्यातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय। मात्र जर पाऊस असाच राहिला तर किती पाऊस आहे आणि धरणात किती पाण्याची आवक होते याच्यावर ते धरणाचे दरवाजे किती उचलले जाणार हे व्यवस्थापन निर्णय घेईल। मात्र आता या ठिकाणी 80,000 क्युसेक पाण्याचा आवक ही धरणात होत आहे। धरण पाणलोट क्षेत्रात मौजा असेल, कोयना नगर असेल, महाबळेश्वर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि पाऊस उघडण्याची चिन्ह मात्र दिसत नाहीत। त्यामुळं धरण व्यवस्थापनानं पाणी सोडण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय। नक्कीच दिनकर, आणि ही थेट दृश्य आपण कोयनाच्या धरणातून पाहतोय। ही थेट दृश्य आहेत आणि जवळपास 4 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि 10,000 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे। कोयना धरण क्षेत्रामध्ये सध्या 80,000 क्युसेक्स वेगानं पाणी येतंय आणि त्यामुळे जर धरणाचा साठा आणखी वाढला, मुसळधार पाऊस सुरू राहिला तर आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या 10,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। 4 दरवाजांमधून हा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी केला जातोय। धरणातून पाण्याचा विसर्ग नेमका कशा प्रकारे केला जातो याची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर सध्या 10,000 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। 4 दरवाजांमधून 10,000 क्युसेक्सना विसर्ग सुरू आहे। कोयना धरणातून पाण्याचा थेट विसर्ग होत असतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। 4 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आले आणि 10,000 क्युसेक्सना विसर्ग सुरू आहे। 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या ठिकाणी होत आहे 4 दरवाजांमधून।